हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? तर उन्हाईवरून निघाल्यावर आम्ही एका ठिकाणी पेट पूजा करण्यासाठी थांबलो. त्यानंतर सुरुवात झाली पुढच्या प्रवासाला. पुणेपासून 4 तासाच्या अंतरावर असलेल्या गुजरातमधील कर्नाली गावातील कुबेर भंडारीला आम्ही 2:30 वाजता येऊन पोहोचलो. जाताना रस्त्यातच हे निळकंठधामचे गेट दिसते आणि येताना आम्ही इथे पण गेलो होतो. याचा पण व्हिडिओ लवकरच शेअर करेन. फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनला येऊन पोहोचलो आणि गाडी पार्क करून निघालो मंदिराकडे. एंट्रीलाच हे छान असं गार्डन आहे. मस्त सगळीकडे हिरवीगार झाडे आहेत. मंदिराचा परिसर पण बराच मोठा आहे. त्यानंतर इथे बरीच गर्दी होती. कुबेर भंडारी देवता हे धनसंपत्तीचे देवता आहे आणि हे मंदिर गुजरातमधील कर्नाली गावात नर्मदा नदीच्या काठावर वसलेले आहे. असे म्हणतात की 5 अमावस्येला तुम्ही इथे दर्शनासाठी आलात तर तुमची इच्छा मनोकामना निश्चित पूर्ण होते. त्यामुळेच तर विशेषतः अमावस्येला इथे भाविकांची प्रचंड गर्दी असते. त्यानंतर इथे एक महिलांचे भजनी मंडळ देखील आले होते आणि त्यांच्या भजनाने वातावरण अगदी प्रसन्न आणि संगीतमय झाले होते. त्यानंतर फायनली आम्ही मंदिरात येऊन पोहोचलो आणि खरंच मंदिराची सजावट, मूर्तीचे ते दिव्य रूप यामुळे मन अगदी प्रसन्न झाले. तब्बल 2.5 तास रांगेत उभे राहिल्यानंतर कुबेर भंडारीचे दर्शन झाले आणि बाहेर पडल्यावर इथेच तुम्हाला नर्मदा नदीचे आणि निळकंठ धामचे पण दर्शन होते. हे दृश्य डोळ्यात समोर आम्ही बाहेर पडलो. त्यानंतर काही गोष्टींची खरेदी केली, प्रसाद घेतला आणि निघालो पुढच्या प्रवासासाठी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सोनाज वाईबला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.